मग आता बघा आपलं काय चाललेलं आहे टॅग आहे का नाही. टॅग मध्ये आतापर्यंत आपण काय बघितलंय 1-2 मिनिटात रिवाइज करूत आणि लगेच आपला एरर नंबर 4 जो आहे 3 आहे ना. ओके, एरर नंबर 3 जो आहे तो आपण काय करू घेऊन टाकू. मग आता बघा आपण टॅग मध्ये आतापर्यंत बघितलं असं की टॅग मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, टॅग हा कुणाचा करायचा रे, हेल्पिंग व्हर्बचा. ओके, दुसरी गोष्ट जर का आपलं सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल तर टॅग कसा करायचा, निगेटिव्ह. आणि जर का आपलं सेंटेन्स निगेटिव्ह असेल तर टॅग कसा करायचा, पॉझिटिव्ह. बस एवढंच लक्षात ठेवायचं. मग त्यानंतर मग आपण काय बघितलं होतं की एक एरर बघितला होता. त्या एरर मध्ये आपण बघितलं होतं की आपले जे हार्डली आहे, स्कार्सली आहे, बिअरली आहे, त्यानंतर सेल्डम आहे, रिअरली आहे, नो वन आहे, नथिंग आहे, फ्यू आहे, लिटल आहे, हे सगळे जे वर्ड आहेत यांना कसं मिनिंग आहे, निगेटिव्ह. आणि त्यामुळे त्यांचा टॅग आपण करताना कसा करायचा, पॉझिटिव्ह करायचा. ओके, एवढं बघितलेलं आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे, एरर नंबर 3 आपल्याला बघायचं आहे. आता तुम्ही वहीमध्ये काय लिहू नका, काय नका, आता इकडे लक्ष द्या फक्त. ओके, आता एरर नंबर 3 आहे तर मी काय करतो, काही शब्द जे आहेत ह्यांना काय करतो, परत आपल्या दररोजच्या सारखं चौकोन करतो. हा, तर इथं बघा, इथं मी चौकोन केलेला आहे द फ्यूला, इथं अ फ्यूला, त्यानंतर इथं अ लिटलला, इथं परत काय अ फ्यू, त्यानंतर इथं काय अ लिटल, त्यानंतर इथं काय अ लिटल. ओके, एवढेच होतं का अजून आहे, द फ्यू आहे, त्यानंतर इथं काय अ फ्यू आहे, त्यानंतर इथं अ लिटल आहे, परत इथं काय रे द लिटल आहे, इथं काय अ लिटल आहे. ओके, संपलं. मग आपण इथं लिहूता काय काय होते. आता तुम्ही लिहू नका, कारण आता लिहिलं तर चुकन, कारण यातलं काही कट करायचंय मला. मग आता इथं बघा मी लिहितोय काय, इथं फ्यू लिहिलं, त्यानंतर इथं लिहिलं अ फ्यू, त्यानंतर इथं मी लिहिलं द फ्यू, त्यानंतर इथं मी लिहिलं लिटल, त्यानंतर इथं लिहिलं अ लिटल, त्यानंतर इथं लिहिलं द लिटल. आता हे जे आहेत ऍडजेक्टिव्ह आहेत, हे सगळे काय येतं, ऍडजेक्टिव्ह. बरं, आता परीक्षेला काय प्रश्न विचारणार नाही तर हे ऍडजेक्टिव्ह का काय येतं ते, तर हे समजून घ्यायचंय. आता हे फ्यू म्हणजे काय असतं, अ फ्यू म्हणजे काय असतं, आणि द फ्यू म्हणजे नेमकं काय असतं. आता मेजरने माझ्या लग्नाचा विषय काढलेला आहे का नाही, तर कन्सिडर करा की माझं लग्न आहे, कन्सिडर करा. आणि तुम्ही सगळ्यांना आमंत्रण देणार आहे मी, बरोबर आहे की नाही. हा, नक्की येणार का तुम्ही, हा ओके. तर कन्सिडर करा की तुम्ही माझ्या लग्नाला येणार, तर असं कन्सिडर करतो. काय सांगता येत नाही, भरोसा नाही. चांगले पदार्थ जेवायला ठेवणार आहे त्यामुळे येता तुम्ही 100%, आहे का नाही. मग आता बघा की माझ्या लग्नामध्ये गुलाबजामुन होतं, कन्सिडर करा. ओके, हा काय म्हणले, हा काय म्हणले, हा बादलीला मी तुम्हाला आयडिया सांगितले, त्यामुळे तिला साखळदंड बांधायचं आधीच सासऱ्याला सांगणार आहे. कारण म्हणे सगळ्या पोरांना मी ती आयडिया सांगितलेली आहे गुलाबजामुन ढापायची, ते प्रॉब्लेम होऊ शकतो, आहे का नाही. तुम्हाला सांगितलेली आहे ना मी, हा गुलाबजामुनची ढापायची आयडिया, त्यामुळे मी साखळदंड बांधून बादलीला हे ठेवणार. आणि त्याला सांगून ठेवणार, कुणी जरी म्हणलं पाल पडली काय आणि उंदीर पडला काय, त्याला म्हणायचं काय नाही आम्हाला जमतंय. हा, मग आता तुम्ही सगळे कन्सिडर करा की लग्नाला आलेले आहेत. आता लग्नाला आल्यानंतर आपले सगळे हे जे सेनापतीन ते येतं, बरोबर आहे की नाही. सेनापतीन ते म्हणले आम्हाला सेनापतीचा दर्जा दिलेला आहे, त्यामुळं आम्ही इथं एकच फक्त डीजे लाडवं बजाव, ऐका नाही, बरोबर आहे. हे मस्त पैकी मग काय डीजे पुढं नाचले बिसले, नाचल्यानंतर मग फ्रेश वगैरे व्हायला गेले, ते चांगले नागिन डान्स वगैरे केला होता, कपडे वगैरे त्यांचे थोडेसे हे झाले होते ना, खराब झाले होते. सगळे पोर आपले नाचले बिसले फ्रेश व्हायला वगैरे गेले. मेजर तुम्हाला माहिती आहे टायमिंग वर येणार, हे टायमिंग वरती आले, लग्न लागलं. त्यानंतर पहिल्या पंक्तीला मेजर बसले, कारण मेजर लोकांना कसं आहे टायमिंगला पाहिजे, बरोबर. त्यानंतर आता दुसरी नारी शक्ती. आता नारी शक्ती लग्नाला तुम्हाला माहिती आहे टायमिंग वरती इंस्टाग्रामच्या सिद्धांतानुसार कधी येत नाही था, म्हणजे तिथं येते ना, पण मेकअपला त्यांना ते फाउंडेशन लेअर 3 लेअर 4 लेअर लावा लागतात ना, मग त्यासाठी यांना टायमिंग उशीर झाला, बरोबर आहे. आणि हे बिचारे नाचत होते त्यामुळे यांना जरा जास्तच उशीर झाला. ओके, मग आता काय आहे बघा, हे समजून घ्यायचा
की आता मेजर आपले हे तर मुलं तर लेट झालं त्यांना यायला, आणि मग लेट झाल्यामुळं ज्या वेळेस ते जेवायला गेले त्यावेळेस हे जे गुलाबजामुन होतं ते यांना हे सगळं पाक आहे, बळच एखादा गुलाबजामुनचा तुकडा भेटला, लेट झाले ते, आहे का नाही. आता नारी शक्ती आहे, हे तिथं पहिल्यांदा लॅक्मेच किट बघितलं ते म्हणले घ्या फाउंडेशन मारून, त्यामुळं हे काय झाले पहिल्या दुसऱ्या पंक्तीला बसलेच नाहीत, तिसऱ्या पंक्तीला बसले. तिसऱ्या पंक्तीला बसल्यामुळं काय झालं की यांना जे गुलाबजामुन होतं उगं 4-5-5-6 खायला भेटले, एवढे खायला भेटले. पण मेजर इथं आपले मेजर जे प्रत्येकाने टार्गेट ठरलं होतं, 50 आणायचे, 30 आणायचे, टार्गेट ठरलेलं होतं. यांनी मग काय विषयच नाही ना, वाढे करू आला की लगेच थांब रे इथंच बसून राहा, विषयच नाही, लांबूनच आवाज देऊन गुलाबजामुनवाल्याला बोलवा. म्हणजे यांचं जेवढं टार्गेट होतं तेवढं म्हणले पैसे वसूल झाले पाहिजेत, पेट्रोलचे पैसे निघले पाहिजेत होय. आणि त्यामुळं जेवढी त्यांच्या कॅपॅसिटी होती तेवढे त्यांनी गुलाबजामुन खाल्ले. ओके, मग बघा ते आता लग्नात सोडून द्या, नाहीतर तिथं जेवायला बघते नाही, पुरं म्हणते हॉटेलवर जेवायला जावं लागतंय काय, ते सेनापती म्हणेन चल सरांना सांगूत मग परत पैसे घेऊन बाहेर जेवायला जावं. मग आता इथं बघा हे समजून घ्यायला, आता मुलं जे आहेत यांना गुलाबजामुन भेटलेत का रे, नाही भेटले ना, म्हणजे त्यांना जवळजवळ काहीच नाही भेटलं, आहे का नाही. मग फ्यू आणि लिटल याचा अर्थ काय आहे, जवळजवळ काहीच नाही. फ्यू आणि लिटलचा अर्थ काय आहे, जवळजवळ काहीच नाही. म्हणजे याला आपण काय लिहू इथं बघा, फ्यू आणि लिटल याला काय म्हणणार, जवळजवळ काहीच नाही, जवळजवळ काहीच नाही. मग आता जवळजवळ काहीच नाही म्हणल्यावर हे पॉझिटिव्ह झालं का निगेटिव्ह, निगेटिव्ह झालं ना, काहीच नाही, यांना गुलाबजामुन भेटलाच नाही, नुसता पाकच भेटलाय, पाकच काय उपयोग आहे ह्यांना नाही, मग हे काय आहे निगेटिव्ह. आता नारी शक्ती जी आहे ह्यांना समजा 7 गुलाबजामुन भेटले, म्हणजे जेवढे आहेत तरी आता नारी शक्ती म्हणजे खायला पण डेंजर असतात बरं का. तुम्हाला खोटं वाटतं तर कोणी कधी चुकून पाणीपुरी खायला घेऊन जा, 500ची नोट जाणार तुमची, कळालं. मग आता इथं बघा ह्यांना काय जेवढे पाहिजे तेवढे भेटलेत का, नाही, बऱ्यापैकी भेटलेत, आहे का नाही. ह्यांच्यापेक्षा ह्यांना काहीच नाही भेटले पण ह्यांना बऱ्यापैकी भेटले ना, मग इथं आपण काय म्हणू, बऱ्यापैकी, काय बऱ्यापैकी. मग आता बऱ्यापैकी म्हणल्यावर हे पॉझिटिव्ह झालं की नाही, हा, मग हे काय आपलं पॉझिटिव्ह आहे. आणि मेजर होतं, जेवढं टार्गेट होतं तेवढे मिळाले की नाही यांना खायला, मग इथं आपण काय म्हणणार, जितक्यापैकी तितके, इथं काय म्हणणार, जितक्यापैकी तितके. मग आता जितक्यापैकी तितके म्हणल्यावर हे पण पॉझिटिव्ह झालं की नाही, हे पॉझिटिव्ह झालं ना. मग आता बघा आपलं एरर नंबर 3 काय आहे, तर हे जे पहिली लाईन आहे ते आपल्याला कट करायची, कारण यांना कसं मिनिंग आहे निगेटिव्ह, फ्यू आणि लिटलला कसं मिनिंग आहे निगेटिव्ह, पण आपलं जे अ फ्यू आणि अ लिटल ह्याला कसं मिनिंग आहे पॉझिटिव्ह आहे, कारण अ फ्यू आणि अ लिटल याचा अर्थ काय बऱ्यापैकी, थोडेफार आहे. आणि इथं द फ्यू आणि द लिटल याचा अर्थ काय आहे, जितक्यापैकी तितके, म्हणजे जेवढे पाहिजे तेवढे, कळतंय. आणि म्हणून याला मी कट करतो आता. म्हणून आपण जर का सेंटेन्समध्ये, आपल्या सेंटेन्समध्ये जर का हे ऍडजेक्टिव्ह आले कोणते, अ फ्यू आणि द लिटल आले, तर मला सांगा यांना मिनिंग कसं आहे रे, पॉझिटिव्ह मिनिंग आहे ना, ह्याला कसं मिनिंग आहे पॉझिटिव्ह. मग आता यांना जर का पॉझिटिव्ह मिनिंग आहे तर टॅग आपण कसा करणार निगेटिव्ह. मग आपण इथं काय म्हणणार, टॅग निगेटिव्ह करावा, कळतंय. अरे समजलं का, काय समजलं सांगा बरं. अ फ्यू द फ्यू, अ लिटल द लिटल, यांना कसं मिनिंग आहे पॉझिटिव्ह, म्हणून टॅग कसा करावा लागणार आहे निगेटिव्ह, संपला विषय, कळालंय. अरे समजलं का. मग आता आपण डायरेक्ट काय करू, सेंटेन्स सोडवायला सुरुवात करू. बघा मग इथं, वी हॅव मेट द फ्यू हू डिसएग्री. मग इथं काय म्हणणार आता, वी हॅव, हे बघा हे अपॉस्ट्रॉफी व्ही का नाही, हा, याचा अर्थ काय असतो बघा, हे अपॉस्ट्रॉफी व्ही याचा अर्थ असतो हॅव, काय असतो हॅव, कळतंय. हे अपॉस्ट्रॉफी डी जे असतं ना याचा अर्थ असतो आय हॅव, किंवा याचा अर्थ काय असतो हॅड, किंवा काय असतो डीड, काय असतो डीड, कळतंय. आणि हे जे किंवा वूड आणि कुड पण असतो, याचा वूड आणि कुड, पण याच्यामध्ये काही वूड आणि कुड घ्यायची गरज नाही, कारण टॅग मध्ये वूड आणि कुडचं काय नाही. ठीक आहे, वूड आणि कुड लिहूत आपण, वूड आणि कुड. ओके, हे डीचा अर्थ असा असतो अपॉस्ट्रॉफी डी,
आणि ॲपॉस्ट्रॉफी व्ही याचा अर्थ काय असतो? हॅव. आणि इथं ॲपॉस्ट्रॉफी एस असेल तर याचा अर्थ काय असणार? मग इज असेल किंवा वॉज असेल. कळलं? इथं ॲपॉस्ट्रॉफी आर ई असेल तर याचा अर्थ काय असतो? आर किंवा वियर. कळतंय? अरे समजलं? मग आता बघा इथं सेंटेन्स काय आहे? इथं वी हॅव मेट द फ्यू हू डिसॲग्री. मग पहिल्यांदा सेंटेन्स जसं तसं लिहिलं, वी हॅव मेट द फ्यू हू डिसॲग्री. हू डिसॲग्री. ओके. आता हे लिहिलं, कॉमा देणार मी, बरोबर का? कॉमा दिला. आता मला सांगा याच्यातलं वर्ब कोणतं आहे सांगा. वर्ब कोणतं आहे? हॅव. हेल्पिंग वर्ब आहे ना हॅव. मग आता मला सांगा हे द फ्यू आलंय याचा अर्थ सेंटेन्स कसं आहे आपलं? पॉझिटिव्ह आहे ना. मग हॅवचं काय येईन सांगा आता? काय येईन? हॅवंट. काय येणार आहे? हॅवंट. आणि इथं काय येणार आहे मग? वी. हॅवंट वी. क्वेश्चन मार्क. कळतंय का हे? अरे समजतंय का? चलो आता बघा, देअर आर ओनली अ फ्यू तिकीट्स लेफ्ट. मग आता मला हे सेंटेन्स लिहिलं मी, देअर आर ओनली अ फ्यू तिकीट्स लेफ्ट. आता इथं कॉमा. ओके. आता चला इथलं वर्ब कोणतं आहे रे? आर आहे, बरोबर. आणि अ फ्यू म्हणल्यावर हे कसं आहे? पॉझिटिव्ह आहे ना. टॅग कसा करावा लागेल? मग आरचं काय येईल? अरंट. आणि इथं काय येणार रे? दियर. काय येणार? दियर. आता दियरचं दियरच घ्यायचं, ते पुढे मी सेपरेट एरर मध्ये परत शिकवणार आहे तुम्हाला. आता इथं परत ही नोज अ लिटल सिक्रेट. हा हे दिलेलंच आहे ना लिहून. मग आता ही नोज अ लिटल सिक्रेट डज ही. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर का? काय अ लिटलला कसं मिनिंग आहे? मग टॅग कसा पाहिजे होता? निगेटिव्ह पाहिजे होता ना. मग इथं डज पाहिजे का? इथं काय पाहिजे होतं? डझंट. काय पाहिजे होतं? डझंट. इकडे बघा मी इथं लिहिलं सेंटेन्स, ही नोज अ लिटल सिक्रेट. हा लिहिलं कॉमा. आता वर्ब सेपरेट करा. काय रे? नोज. नोज हे काय आहे? V5 मध्ये हेल्पिंग वर्ब कोणतं असतं? डज. कोणतं असतं? डज. आणि अ लिटलला कसा मिनिंग आहे? पॉझिटिव्ह. म्हणून इथं काय येणार रे? डझंट. कसं येणार? डझंट. आणि हिचं काय येणार रे? ही. मग डझंट ही. कळतंय? अरे समजलं काय? चलो आता पुढचं बघा, शी हॅज अ फ्यू फ्रेंड्स कमिंग ओव्हर. आता इथं कॉमा. चलो आता मला सांगा वर्ब कोणतं याच्यातलं? हॅज. मला सांगा हॅज एकटा आलंय का नाही? मग याचा अर्थ ते काय असतं? V5. मग V5 मध्ये हेल्पिंग वर्ब कोणतं? डज. आणि अ फ्यू म्हणल्यावर कसं आहे रे? पॉझिटिव्ह. मग डजचं निगेटिव्ह काय येणार? डझंट. काय येणार? डझंट. आणि इथं डझंट आणि पुढं काय येईन रे? शी. शेवटी काय येणार? क्वेश्चन मार्क. कळतंय का हे? आता 5 नंबरचं बघा, शी ब्रॉट अ लिटल डेसर्ट फॉर एव्हरीवन. इथं लिहिलं मी, शी ब्रॉट अ लिटल डेसर्ट फॉर एव्हरीवन, कॉमा. चलो आता वर्ब सेपरेट करा. कोणतं आहे? ब्रॉट हे काय आहे? हा मग V2 मध्ये हेल्पिंग वर्ब कोण असतं? डीड. कोण असतं? डीड. आणि मग डीड याचं निगेटिव्ह काय येणार? डिडंट. काय येणार? डिडंट. आणि इथं काय येईल? शी. शेवटी काय येईल? क्वेश्चन मार्क. समजतंय? आणि अ लिटलला आपल्याला माहिती आहे पॉझिटिव्ह मिनिंग. आता चला इथं लिहिलं, अ लिटल प्रोग्रेस हॅज बीन मेड. आता इथं कॉमा दिला. ओके. आणि इथं बघा वर्ब सेपरेट करा. कोणतं आहे रे? हॅज. मग आता हे अ लिटल आहे याचा अर्थ पॉझिटिव्ह आहे का नाही? मग इथं काय येणार रे? हॅजचं काय येणार? हॅझंट. काय येणार? हॅझंट. आणि आपलं जे अ लिटल आहे ह्याच्यासाठी काय असतं? इट. काय असतं? इट. ठीक आहे, हे कळालं का? आता इथं आपल्याला ओळखायचंय, द फ्यू हू अटेंडेड वर इम्प्रेस. आता इथं बघा द फ्यू ला कसं मिनिंग आहे रे? पॉझिटिव्ह आहे. टॅग कसा पाहिजे? मग हे चुकलंय ना. अरे चुकलंय का नाही? कळलं की कसं काय उत्तर काढलं मी? कळालं का? हे बघा द फ्यू ला आपल्या कसं मिनिंग आहे? पॉझिटिव्ह. मग टॅग कसा पाहिजे? इथं वियर पाहिजे का? इथं काय पाहिजे होतं?
विअरंट पाहिजे होता. काय पाहिजे होतं? विअरंट. कळतंय? आता इथं बघा, वी हॅव अ फ्यू. आता अ फ्यू ला पॉझिटिव्ह मिनिंग आहे का नाही? टॅग कसा पाहिजे? हा, निगेटिव्ह आलाय, पण आपण चेक करू बरोबर आलाय का. वर्ब कोणतं आहे रे? हॅव. हॅव हे काय आहे? V1. V1 मध्ये हेल्पिंग वर्ब कोणतं असतं? डू. मग इथं डोंट वी आले, बरोबर आहे. आता इथं बघा, डिअर, इथं बघा हे अपॉस्ट्रॉफी याचा अर्थ काय असणार आहे? डिअर इज. काय असणार आहे? डिअर इज. मग आता इथं इज आहे. डिअर इज ओनली अ लिटल ला कसं मिनिंग आहे? पॉझिटिव्ह. टॅग कसा पाहिजे होता? निगेटिव्ह. केलाय का? नाही. मग हे चुकलं. इथं इजच्या जागेवर काय पाहिजे होतं? खरं तर इज आहे. आता विचारले काय आपल्याला? चूज द करेक्ट. कोणतं करेक्ट आलंय? ओनली बी. चलो आता 8 नंबरचं चूज द इनकरेक्ट. इनकरेक्ट विचारले बरं का. चलो मला सांगा आता, द लिटल ला कसं मिनिंग आहे? टॅग कसं येईन? मग पहिलं बरोबर आहे काय? इथं बघा ना, डीड तर पॉझिटिव्ह आहे, हे चुकीचं आहे. इथं डीडच्या जागेवर काय पाहिजे होतं? डिडंट पाहिजे होतं. काय पाहिजे होतं? डिडंट. कळतंय? अरे समजतंय काय? चलो आता वी मेड अ लिटल ला कसं मिनिंग आहे रे? मग टॅग कसा पाहिजे? इथं डिडंट आलंय, मग हे बरोबर आहे की नाही? अरे बरोबर आहे का? आणि आपण बघा वर्ब सेपरेट केलं. मेड हे V2 आहे का नाही? मग V2 मध्ये हेल्पिंग वर्ब कोण असतं? डीड. मग ते डीडचं डिडंट आलं ना. अरे कळतंय का हे? मग आता कोणतं बरोबर आहे? इनकरेक्ट कोणतं आहे? ओनली ए. यांनी विचारलं इनकरेक्ट म्हणजे चुकीचं. चुकीचं कोणतं आहे? इनकरेक्ट म्हणजे चुकीचं. चुकीचं ए आहे ना आपलं, म्हणून इथं उत्तर काय येणार? ओनली ए. आणि करेक्ट विचारलं तर बरोबर, इनकरेक्ट विचारलं तर चुकीचं. कळालं? कशामध्ये? हा, ए मध्ये बघा, याच्यात वर्ब कोणतं आहे? शो. हे V2 आहे, मग इथं काय पाहिजे? डीड. हे ईडी वालं. आणि मग इथं जर काही आलं तर मग इथं काय पाहिजे? डिडंट पाहिजे होतं. काय पाहिजे होतं? डिडंट. कळालं? मग एरर नंबर 4 समजला का? अरे समजलं? मग आता बघा, आपण रिवाइज करू. चला सेनापती इकडे लक्ष द्या. तर एरर नंबर 4 जो आहे काय होता रे? की सिंपल आहे बघा. काय आहे? अ फ्यू असल, द फ्यू असल, अ लिटल असल, द लिटल असल. ह्याचा चारही ऍडजेक्टिव्हला कसा मिनिंग आहे? पॉझिटिव्ह मिनिंग. आणि यांना जर का पॉझिटिव्ह मिनिंग आहे तर टॅग कसा करणार? अरे कसा करणार? निगेटिव्ह. त्यामुळं तुम्ही काय करायचं, पेपरला तुम्हाला टॅगला आलं अ फ्यू द फ्यू, लगेच पेनाने चौकोन करून टाकायचा आणि मग लगेच त्याच्या खाली पॉझिटिव्ह लिहायचं. डायरेक्ट पॉझिटिव्ह लिहायचं. म्हणजे काय होतं की तुम्ही उत्तर काढताना लक्षात राहतं, अरे हे पॉझिटिव्ह आहे, टॅग कसा करावा लागेल? निगेटिव्ह. कळालं? आणि तुम्हाला सांगितलंय टॅग हा TCS ला, वनरक्षकला, दारूबंदी पोलीसला किती मार्काला? 2 क्वेश्चन. म्हणजे 2 क्वेश्चन आले तर 4 मार्काला येते. दारूबंदीला समजा 1 मार्काला जे क्वेश्चन आहे तर 2 मार्काला ते येणार आहे. कळालं? अरे समजलं का? आणि MPSC ला जसं मी सांगितलंय तसं तर ते असतं म्हणजे असतंच. हे कळालं का तुम्हाला? एरर नंबर 4. चलो मग आता तुम्ही काय काम काय करता? हे लिहून घ्या. हा, 6 नंबरचं कोणतं आहे? 1 मिनिट. हा, 6 नंबरचं अ लिटल जे आहे ना, अ लिटल याच्यासाठी काय आहे तर इट घेतो आपण अ लिटल साठी, त्यामुळे ते इट आलेलं आहे. अ लिटल सब्जेक्ट म्हणून आला ना तर ते. चलो मग आता मस्त पैकी हे लिहून घ्या. हे गुलाबजामुनचे चित्र काढायचे. हा, आपण एरर नंबर 3 बघितला आणि एरर नंबर 4 बघितला. तर एरर नंबर 3 आणि 4चं रेग्युलर आपलं पेज वगैरे ऍड केला असेल मी, आहे का नाही? त्यानंतर मग आपण काय केलं होतं, ते जे शब्द होतं कोणकोणते होते तर अ फ्यू, अ लिटल, द फ्यू, द लिटल, ह्याला असं चौकोन करीत होतो आपण, केले होते ना. आणि त्यानंतरून हे सगळे चौकोन केल्यानंतरून मी ते एरर नंबर 4चं थोडंसं साईडला हे केलं होतं, मूव्ह केलं होतं आणि त्यानंतरून लिहिलं होतं. पण लिहिताना सांगितलं होतं की आता लगेच लिहू नका, कारण मी नंतर पुसून टाकणार आहे आणि तुम्हाला चेंज करायचं आहे का नाही. मग तिथं फ्यू, अ फ्यू, द फ्यू होतं. त्यानंतर लिटल, अ लिटल आणि द लिटल होतं. बरोबर? मग आता हे जे आहेत ह्याच्यामध्ये मग तुम्हाला ते स्टोरी सांगितली होती लग्नाची, आहे का नाही? ते गुलाबजामुनचे वगैरे मुलांचं ते बजाव वगैरे सांगितलं होतं, आहे का नाही? सेनापती आपले डान्स वगैरे केला होता, आहे का नाही?
तर त्यामध्ये सांगितलं होतं की मुलं सगळ्यात लेट आली त्यामुळे त्यांना फ्यू गुलाबजामुन भेटले, याचा अर्थ भेटलेच नाही, आहे का नाही. मुली जे आता ह्यांना काय भेटले तर फ्यू मेकअपमुळे, आहे का नाही. ते लॅक्मेचं मी एक ब्रँडचं मार्केटिंग केलं, आहे का नाही. ते सगळ्यात जास्त महाग आहे ना लॅक्मेचं. किती रुपयाला आहे नाही माहिती. जाऊ द्या मग. तुम्ही मग पॉन्ड्स ड्रीम फ्लावर का. हा ठीक आहे, चला जाऊ द्या. त्यानंतर मग यांना काय आहे, बरेचसे म्हणजे त्याचबरोबर 7 गुलाबजामुन काढले होते, आहे का नाही मी. तर बऱ्यापैकी गुलाबजामुन भेटले होते. आणि मी जर तुम्हाला सांगितलं टायमिंगवर येणारी माणसं एकदम शिस्तबद्ध टायमिंगवर गेले आणि कटोस्तर गुलाबजामुन खाल्ले, आहे का नाही. मग जितक्यापैकी तितके, जेवढं टार्गेट होतं तेवढं खाल्लं. म्हणून याच्यामधून आपण काय समजलं होतं, फ्यूला निगेटिव्ह मिनिंग आहे. अ फ्यू आणि द फ्यू, अ लिटल आणि द लिटल यांना कसं मिनिंग आहे, पॉझिटिव्ह. म्हणून टॅग कसा करायचा, निगेटिव्ह. बस संपलं, एवढंच होता. मग आता आज इथंच थांबूत, बाकीचं उद्या बघू. चलो.